ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕರಾಳ ಕಾಯ್ದೆ ರದ್ದುಗೊಳಿಸಿ ಲಾರಿ ಚಾಲಕ ಮಾಲೀಕರ ಸಂಘದ ಮನವಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವ ಹೊಸ ವಾಹನ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು, ಟೆಂಪೋ ಚಾಲಕರು, ಲಾರಿ ಚಾಲಕರು ಮಾಲೀಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ನೀಡಲಾಯಿತು. ಅಪಘಾತದ ನಂತರ ಗಾಯಾಳುಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡದೆ ಪರಾರಿಯಾಗುವ ಚಾಲಕನ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸುವ ಮೂಲಕ 10 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಜೈಲುವಾಸ ಮತ್ತು 7 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ದಂಡ ವಿಧಿಸಲಾಗುವುದು. ಈ ರೀತಿಯ ವಿಷಯಗಳನ್ನು ಚಾಲಕನ ಮೇಲೆ ಹೇರುವುದು ತಪ್ಪು ಮತ್ತು ಇದು ಚಾಲಕನ ವೃತ್ತಿಯ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದ ಅನೇಕ ಚಾಲಕರ ಜೀವನ ಹಾಳಾಗಲಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಈ ಕಾನೂನನ್ನು ಹಿಂಪಡೆಯುವಂತೆ ದೇಶಾದ್ಯಂತ ಚಾಲಕ ಮಾಲೀಕರ ಸಂಘ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಮೋಟಾರ್ ಮಾಲೀಕರ ಸಂಘ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಈ ಕರಾಳ ಕಾನೂನನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮೂಲಕ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮೋಟಾರ್ ಮಾಲೀಕರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಲಾರಿ ಚಾಲಕರು, ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು, ಟೆಂಪೋ ಚಾಲಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಚೇತನ್ संदेश, शिवबसवलाव, निप्पाणी. नमस्कार, मी सचिन जोते, निप्पाणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सेक्रेटरी. आज आम्ही निप्पाणी ट्रक मालक, ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो ड्रायव्हर्स, आमचे रिक्षाचे सर्व ड्रायव्हर्स बंधू आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की केंद्र सरकारने जो नवीन कायदा लागू केलेला आहे अपघातासंदर्भात, हिट अँड रन म्हणजे हिट करणे आणि रन करणे. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून जातो आणि गुन्ह्यास पात्र ठरतो. त्यासाठी तिने 7 लाखाचा दंड आणि 10 वर्षाचा कारावास असा लादलेला आहे. पण हिट अँड रन मध्ये अनेक तिने सांगितलेलं आहे की जरी पेशंटला किंवा अपघाती व्यक्तीस तुम्ही जर दवाखान्यात गेला आणि पोलीस स्टेशनला कळवलं तर त्यात थोडीशी म्हणजे तफावत होणार की बाबा तुम्ही शिक्षा होणार ही 100% नक्की. तर असं नको आहे की ड्रायव्हर हे जाणून बुजून कुठे अपघात करत नाही आणि या ड्रायव्हरांना खरोखरच एक कुठलंही संरक्षण नाही आहे आजपर्यंत. हा कायदा लागू करायला सोडून ह्यांनी हिट अँड रनचा 10 वर्षाची कारावास. आज पोटासाठी ड्रायव्हर गाव सोडून इकडे तिकडे जात असतो. भला कुठलाही ड्रायव्हर असू दे, कारचा असू दे, रिक्षाचा असू दे, टेम्पोचा असू दे, ट्रकचा असू दे. आणि आज ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे की जर हिट अँड रनला त्याला 10 वर्ष तुरुंगवास झाला किंवा 7 लाख दंड झाला तर तो हे काम करू शकणार नाही. त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ह्या व्यवसायावर पूर्ण काळोख साचलेला आहे की बाबा ते भविष्यात ते काम करतील की नाही ही पण आम्हाला भीती आहे. तर ह्यासाठी संरक्षण व्हायला पाहिजे. ड्रायव्हरांसाठी केंद्र सरकारने चांगल्या उपाययोजना आणल्या पाहिजेत आणि ह्या कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ड्रायव्हर्स असोसिएशन, ऑल इंडिया असोसिएशन, सर्व ड्रायव्हर्सांचे असोसिएशन आहे त्यांना विश्वासात घेऊन ते कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दुरुस्ती करून जे पूर्वी चाललेला तो कायदा आणि कोणताही ड्रायव्हर अपघात करण्यासाठी बाहेर पडलेला असतो. कोरोना काळात ड्रायव्हरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ते ड्रायव्हर होते म्हणून मालाची वाहतूक व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. म्हणण्याचा उद्देश काय, देशाचा दुसरा संरक्षण म्हणजे आमच्या आर्मी मिलिटरी नंतर ड्रायव्हर्सच योद्धा आहेत असं माझं मत आहे. आणि यातून आम्हाला हा कायदा आम्हाला लादून घ्यायचा नाही आहे. यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एवढं बोलून मी 2 शब्द आहे. तुमचं नाव? सचिन जोते. नमस्कार, मी गजानन खांबे, राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन कर्नाटक राज्य अध्यक्ष. आज आपले बऱ्याच बहुसंख्येने चालक मालक बंधू जमले, त्यांचे पहिला अभिनंदन करतो मी. हा जो केंद्र सरकारने कायदा लादण्याचा निर्णय घेतला आहे हा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या विरोधात असून हा अन्यायकारक आहे. हा कायदा पूर्णपणे जाचक असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. तसेच हा कायदा लादला तर एक ड्रायव्हरांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. तरी केंद्र सरकारने हा कायदा त्वरित रद्द करावा अशी आमची पूर्ण ड्रायव्हर चालक मालकांच्या वतीनं विनंती आहे. त्याचप्रमाणे आमच्या अनेक अशा 4-5 मागण्या आहेत. ड्रायव्हर बंधूसाठी हायवेवर विश्रांतीगृह, तसेच मुलांच्यासाठी संरक्षण, मुलांसाठी शिक्षण या देखील मागण्यांचा विचार करून त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा त्वरित रद्द करावा आमच्या सर्व चालक मालक बंधूच्या वतीनं विनंती करतोय आणि सरकारला हे रद्द करावं लागेलच. धन्यवाद. ರಾಜು ಬೆಡಿಕಾಳಿ, ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನಾ ಅಧ್ಯಕ್ಷ. ಈ ನಿವೇದನೆ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಈ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ ಈ ಆದ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಡ್ರೈವರ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಚಾಲಕ ಮತ್ತು ಮಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಸುಖಕರ ಸಂಗತಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು ಹೇಳಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ 2 ಮಾತನ್ನು